जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। 15,000ची लाच स्वीकारताना नेरळ मंडळ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे। संदीप भंडारे असे या मंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे। तक्रारदार यांची जागेची नोंद करून घेण्यासाठी मंडळ अधिकारी यांनी 15,000 रुपयांची मागणी केली होती। अखेर आज लाच घेताना मंडळ अधिकारी भंडारे नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे। तक्रारदार यांची नेरळ जवळील जिते गावातील जागेची नोंदी संदर्भात नोंद 7/12 वर करायची होती। यासाठी सुरुवातीला हे प्रकरण तलाठी यांच्याकडे होते। तलाठी यांनी जागेवर नोंद करून अंतिम मंजुरीसाठी मंडळ अधिकारी संदीप भंडारे यांच्याकडे पाठवले होते। दरम्यान मंडळ अधिकारी यांनी तक्रारदार यांच्याकडे एक नोंदीसाठी 15,000 रुपये मागितले होते। अशा 3 नोंद करायची असल्याने ही रक्कम 45,000 रुपये होतील। तक्रारदार यांनी याबाबत मंडळ अधिकारी यांना तडजोडीसाठी विनंती केली, परंतु मंडळ अधिकारी भंडारे यांनी नोंद करण्यासाठी तक्रारदार यांना 4 महिने वेळ काढूपणा केला असता यावेळी तक्रारदार यांनी नवी मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली होती। अखेर आज मंडळ अधिकारी पहिली नोंद करून घेण्यासाठी 15,000ची रक्कम स्वीकारताना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केली। यावेळी मंडळ अधिकारी यांच्या कारमध्ये आणि त्यांच्याजवळ 1 लाख अशी रक्कम देखील सापडून आल्याची माहिती समोर आली आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।